फॅमिली रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मस्त खुसखुशीत गोल गरगरीत असे तिळाचे लाडू बनवण्यासाठी अर्धा किलो गावरान तीळ घेतले। तुम्ही पॉलिशचे सुद्धा तीळ इथे वापरू शकतात। या वाटीच्या मदतीने मी सर्व साहित्य मोजून घेतले। त्याच वाटीने मोजून पाऊण वाटी इतके शेंगदाणे भाजून घेतले व त्याचा अशा पद्धतीने भरडसर कूट करून घेतले। 3 वाटी आणि वरती 4 चमचे इतका मी इथे साधा गूळ घेतलाय। पिवळ्या रंगाचा इथे गूळ वापरायचा आहे। आता एका कढईमध्ये सर्वात आधी आपण तीळ भाजून घेऊयात। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची। मंद ते मध्यम आचेवर 5 ते 6 मिनिटे एकसारखे हलवत आपल्याला हे तीळ छान खमंग असे भाजून घ्यायचे। अशा प्रकारे एकसारखे हलवत राहायचे। 5 ते 6 मिनिटांनी इथे आपण हे तीळ आता एका ताटात काढून घेऊयात। तर त्याच कढईमध्ये मी इथे 2 चमचे इतके पाणी घालते। पाक बनवताना थोडेसे पाणी नक्की घाला, म्हणजे लाडू आपले जास्त प्रमाणात कडक होत नाहीत। आता त्यात मी सर्व गूळ टाकून घेतला आणि गूळ वितळवताना गॅसची फ्लेम अगदी मंद सुद्धा ठेवू नका। गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची। मी तुम्हाला इथे गॅसची फ्लेम सुद्धा दाखवते। हे बघा, ह्या प्रकारे मीडियम अशी फ्लेम ठेवा आणि एकसारखं गूळ अशा पद्धतीने उचलण्याच्या मदतीने हलवत राहायचं आहे। अशा प्रकारे मीडियम फ्लेमवर हा गूळ वितळण्यासाठी मला 3 मिनिटे इतका वेळ लागलाय। आता 3 मिनिटांनी हे बघा अशा पद्धतीने फेसाळलेल्या स्वरूपाचा हा पाक आपला इथे तयार होतो। आणि त्यानंतर पुन्हा 2 मिनिटांनी आता आपण हा पाक चेक करून बघूयात। एका वाटीमध्ये गार पाणी घेतले, त्यात 2-3 थेंब पाकाचे टाकून बघायचे व 20 ते 30 सेकंदांनी पाक चेक करून बघायचा, लगेचच चेक करायचा नाही। अशा पद्धतीने जेलीच्या स्वरूपाचा हा पाक आपला इथे तयार झाला आहे। म्हणजे आपला पाक पूर्णपणे अजून तयार झालेला नाही। अजून 1 ते 2 मिनिटे मीडियम फ्लेमवरच आपल्याला हा पाक पुन्हा शिजवून घ्यायचा आहे। त्यापेक्षा जास्त वेळ सुद्धा शिजवायचा नाही। म्हणजे पूर्ण टोटल मी इथे 6 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर हा पाक इथे शिजवून घेतलाय। आता आपण पाक चेक करून बघूयात। अशा पद्धतीने पाकाची गोळी तयार होते आणि ती हाताला चिकटत नाही। म्हणजे आपला पाक इथे तयार झालाय। खूप जास्त प्रमाणात घट्ट सुद्धा गोळा नकोय। जास्त कडक जर झाला तर तो चिक्कीसाठी पाक तयार होतो। लाडूसाठी हा योग्य प्रमाणात आपला पाक इथे आता तयार झालाय। त्यात आता सर्व तीळ टाकून घेऊयात। शेंगदाणे देखील मी इथे टाकून घेतले। आता गॅस लगेचच बंद करायचा व इथे जरा सुद्धा वेळ वाया न घालवता अगदी पटापट हे मिश्रण व्यवस्थित त्या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचे। ही प्रोसेस खूप फास्ट करायची। तर मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले। आता एका भांड्यामध्ये मी इथे गरम पाणी घेतले, त्यावर आता ती कढई ठेवायची। अशा पद्धतीने गरम पाण्यावर कढई ठेवल्यामुळे आपले मिश्रण हे शेवटपर्यंत गरमच राहते। त्यामुळे लाडू आपले पटपट वळले जातात, मिश्रण कोरडे होणार नाही। आता अशा पद्धतीने चमच्याच्या मदतीने मी थोडे थोडे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेते। सुरुवातीला हे मिश्रण खूप गरम असते, हाताला चटका बसण्याची शक्यता असते। त्यामुळे अशा प्रकारे थोडे थोडे ताटामध्ये काढून घ्यायचे व ते ताट त्या कढईवरच ठेवायचे, म्हणजे खालचे मिश्रण सुद्धा गरम राहील। हे बघा, अशा प्रकारे 7 ते 8 लाडूंचे मिश्रण अशा प्रकारे काढून घ्यायचे व हाताला मी इथे बर्फ लावून घेतलाय किंवा गार पाणी लावले तरी चालेल। आणि याच्या आता आपण लाडू वळवून घेऊयात। लाडू वळताना तूप किंवा तेल लावायची गरज नाही। तूप किंवा तेल लावले तर हाताला जास्त चटके बसतात। अशा प्रकारे गार पाणी किंवा बर्फ लावायचा आणि हे बघा अगदी पटकन लाडू वळले जात आहेत। सुरुवातीला आपण लाडू वळतो तेव्हा त्याचा आकार हा एकसारखा येत नाही। त्यामुळे जसे अगदी हलक्या हाताने थोडे थोडे दाबून घ्यायचे व लगेचच ते एका ताटात काढून घ्यायचे। जास्त वेळ त्याला सुरुवातीलाच आकार देत बसायची गरज नाही। त्यासाठी काय करायचे ती सुद्धा ट्रिक मी पुढे सांगितली आहे। अगदी गोल गरगरीत लाडू तयार होतात। हे बघा, अशा प्रकारे मी सर्व लाडू आता इथे वळवून घेते। हाताला थोडा थोडा अधूनमधून बर्फ लावत जायचा, म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत। आता सर्व लाडू छान गोल गरगरीत व्हावे यासाठी एक ट्रिक सांगते। ही माझ्या आजीची पद्धत आहे। एक सूप घ्यायचे व त्या सुपामध्ये सर्व लाडू टाकून घ्यायचे। बघा, आता ओबडधोबड स्वरूपाचे हे लाडू आहेत,
पण जसे हे लाडू आपण सुपामध्ये टाकतो आणि ते अशा पद्धतीने हलवून घेतो तेव्हा त्याला एकसारखा आकार येतो आणि मस्त गोलाकार गोल गरगरीत असे हे लाडू तयार होतात, बघू शकता तुम्ही। पण हे लाडू लगेच वळल्यानंतर लगेचच सुपामध्ये घालायचे। तुम्ही लहान मुलांना सुद्धा इथे बसवू शकतात आणि त्यांना हे सूप हलवायला सांगा, म्हणजे आपण लाडू वळत राहतो आणि सुरुवातीला कोमट असतानाच ते सूप हलवायचे, तेव्हा त्याचा गोल आकार हा गोल छान गरगरीत होतो। थोडे लाडू वळून झाल्यानंतर मिश्रण हे थोडे कोमट होते तेव्हा ताटात काढून घ्यायची गरज नाही। आता अशाच डायरेक्ट कढईमधून मी थोडे थोडे गोळे घेऊन दोन्ही हातांनी हे लाडू वळून घेते। हे बघा, अगदी मस्त आणि पटकन हे लाडू वळले जात आहेत। बघू शकता दोन्ही हातांनी मी इथे लाडू वळून घेतले आणि लाडू वळल्यानंतर ते लगेचच सुपामध्ये घालायचे, म्हणजे त्याचा आता आकार गोल आकार होईल। मी इथे माझ्या मुलीला बसवले, हे बघा ती अशा पद्धतीने इथे हे सूप हलवते। मी कोमट असतानाच ते लाडू हलवायचे तेव्हा त्याचा आकार हा गोलाकार होईल, ही टीप लक्षात ठेवा। आता शेवटचे मिश्रण हे थोडेसे अशा पद्धतीने कढईला चिकटून जाते, ते जर लगेच पटकन निघत नसेल तर थोडीशी 2 मिनिटांसाठी कढई गॅसवर ठेवायची, हलकं हे कोमट करून घ्यायचे व उचलण्याच्या मदतीने ते काढून पुन्हा आता याचा लाडू वळवून घेऊयात। बघू शकता आपण खाली गरम पाणी ठेवल्यामुळे हे मिश्रण आपले तसेच कोमट राहिले, ते जरासुद्धा गार झालेले नाही आणि पटकन आपले सर्व लाडू इथे वळले गेलेत। शेवटचा लाडूसुद्धा अगदी परफेक्ट असा इथे वळला गेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स आवडल्या असतील तर प्लीज व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि अशाच साध्या सोप्या झटपट होणाऱ्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा। हे बघा अगदी शेवटचा लाडूसुद्धा मी तुम्हाला इथे वळवून दाखवते। सर्व लाडू माझे इथे तयार झालेत व पुन्हा एकदा शेवटी मी ते अशा पद्धतीने सुपामध्ये हलवून घेतले आणि मस्त गोल गरगरीत असे आपले हे तिळाचे लाडू इथे तयार झालेत। जरासुद्धा आपण तेल तुपाचा इथे वापर केलेला नाही आणि मस्त खुसखुशीत असे हे लाडू आपले इथे तयार झाले। हे बघा एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवते, मस्त गरगरीत छान असा गोल आकार त्याला आलेला आहे, मस्तच। सर्वच लाडू आपले छान असे गोलाकार इथे तयार झालेत। एक लाडू मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते, मस्त खुसखुशीत असे आपले हे तिळाचे लाडू इथे तयार झाले। लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सर्वच जण हे लाडू अगदी सहजपणे खाऊ शकतात। खूप जास्त कडक सुद्धा झालेले नाहीत आणि चिवट सुद्धा नाही, मस्त खुसखुशीत असे तिळगुळाचे लाडू आपले इथे तयार झालेत। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि सोप्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।